तर मित्रांनो, हे आहेत गुलाब भाई, काश्मीरमधून आहेत. ते आम्हाला आता इकडे काश्मीर पूर्ण फिरवणार आहेत. गुलमार्ग, सोनमार्ग, दूधपत्री आणि श्रीनगर सर्व हेच आम्हाला फिरवणार आहेत 6 दिवस. जर तुम्हाला इकडे यायचं असेल काश्मीरला आणि फिरायचं असेल, टूर करायचं असेल, तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आपका नंबर बताओ. 7006 583789। ये उनका नंबर है, आप इनको कांटेक्ट करो. ये आपको पूरा घुमाएंगे और पूरा गाईड भी करेंगे. तर मित्रांनो, आज आपण चाललोय काश्मीरमधल्या अशा स्वर्गीय ठिकाणी जिथे निसर्गाने आपलं सौंदर्य अगदी मन मोकळेपणाने उधळून टाकलंय. श्रीनगरपासून साधारण 40 किलोमीटर अंतरावर असलेलं हे दूधपत्री म्हणजे हिरव्यागार कुरणांचं आणि स्वच्छ पाण्याचं अप्रतिम ठिकाण. दूधपत्री या नावामागे एक रंजक कथा आहे. इथल्या ओढ्याच्या पाण्यावर तयार होणारा पांढरा शुभ्र फेस अगदी दुधासारखा दिसतो, म्हणून या ठिकाणाला दूधपत्री असं नाव पडलं. आजूबाजूला उंच देवराईची झाडं, थंडगार वारा आणि डोंगरावरून वाहणारा खळखळणारा प्रवाह. इथे आलो की शहरातला गोंगाट क्षणात विसरून जातो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता आम्ही आलोय दाल लेकच्या इथे आणि आज इथंच रेस्ट करणार आहेत ह्या हाऊसबोटमध्ये. ही हाऊसबोट आहे, इथून ते तिकडपर्यंत एवढी लांब आहे ही आणि भरपूर रूम आहेत आतमध्ये. तुम्हाला दाखवतो आतमध्ये कसे आहे ते. तर मित्रांनो, काश्मीरची सफर हाऊसबोटमध्ये राहिल्याशिवाय पूर्णच होत नाही. आणि आत्ता आम्ही आलो आहोत श्रीनगरमधल्या प्रसिद्ध डल लेकवर असलेल्या सुंदर आणि पारंपरिक काश्मीरी हाऊसबोटमध्ये. या हाऊसबोटींची खास गोष्ट म्हणजे या साधारण बोटी नाहीत, तर अनेक हाऊसबोटी या 50 ते 100 वर्षाहून अधिक जुन्या आहेत. हाऊसबोटमध्ये गेल्यावर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही एखाद्या राजेशाही हॉटेलमध्येच प्रवेश केलाय. सुंदर लाकडी कोरीव काम, आरामदायी बेडरूम, डायनिंग एरिया आणि नयनरम्य दृश्य. कसं वाटतंय आतमध्ये? एक नंबर पुराण्या काळातलं बादशाचा रूम आहे असं वाटतं आम्हाला, फील होते. मस्त आहे एकदम. महाराजांचा तो पोवाडा इथं. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आम्ही आता शिकारा राईडसाठी निघालोय. बोटमध्ये बसलोय. मस्त तिघा नाईस पाहिजे जागा एकदम बघू शकता. खतरनाक असं आणि आजूबाजूचा पण व्ह्यू खतरनाक आहे. चला आता जाऊया शिकार राईड करायला. बाहेरचा व्ह्यू वगैरे तुम्हाला दाखवतो, कसा वाटतं ते सांगा.
मस्त आहे. नाही चांगलं आहे. मित्रांनो ही हाऊसबोट आमची आहे. बघा कशी बाहेरून भारी दिसते एकदम, लाईट वगैरे बघा. आणि आता आम्ही परत आमच्या रूमवरती जाणार, मस्त आराम करणार, फ्रेश होणार, जेवणार आणि झोपणार. त्यानंतर उद्या पेलग्राम. चलो स्टँड घे हा. चौकत चल. पकडशील काय हात बीत काहीतरी माझा. हाऊसबोट. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज रात्री आम्ही इथंच या हाऊसबोटमध्ये स्टे केला होता, या दाल लेकमधल्या हाऊसबोटमध्ये. रात्रभर पाऊस पडतो इथे, त्याच्यामुळे वातावरण एकदम थंडगार झालं आहे, चिल्ड एकदम. आत्ता आम्हाला जायचं आहे पेलग्रामला. तिथं कसं वातावरण आहे काय माहिती. आज पूर्ण दिवसभर तिथंच फिरणार, त्यानंतर रात्री स्टे करणार हॉटेलमध्ये आणि उद्या जाणार आपल्या गावाला. एकदम चिल्ड वातावरण, थंडगार हवा. तर मित्रांनो, हायवेने जाता जाता आम्हाला एक बॅटचा कारखाना दिसला इथे, म्हणून आम्ही आमची गाडी थांबवलेली आहे, कारण आम्हाला एक बॅट घ्यायचीच आहे आज. तुम्ही बघू शकता इथं किती मोठ्या प्रमाणात बॅटा बनत आहेत, काश्मीरी विलोच्या, एकदम मस्त स्वस्त. म्हणून आम्ही यातली एक मस्तपैकी बॅट घेऊन जाणार आहोत मुंबईला. त्याच्यानंतर मुंबईला गेल्यावर बघू मग कसे किती स्ट्रॉंग बॅट आहे ती काश्मीरी विलोची. हे बघा बॅटची कटिंग छाटिंग चालू आहे इथं. नुसता भुसा भुसा पडला आहे लाकडाचा. या ओरमच्या बॅट आहेत. तर मित्रांनो, आज आपण आलोय पेहलगामला. बघू शकता ही नदी, एक नंबर असे सीन आहे इकडचा. इकडे बघू शकता बर्फाने, आजच पाऊस पडला होता, बर्फाला एकदम असे आलेत. ते बघू शकता डोंगर आलेत. तिकडेच आपल्याला साईट सीन 5 पॉईंट होते वरती, तिकडे 5 पॉईंट करायचे होते, पण आपण 2 दिवस तेच करतोय. कारण आपण तिकडे कुठे गेलो होतो रे, सोनमार्ग आणि गुलमार्गला तेच बघितले, तेच सेम पॉईंट आहेत. त्यामुळे आपण आता वरती जात नाही, आपण इथंच नदीजवळ काहीतरी ॲक्टिव्हिटी करूया. बघूया अजून आपल्याला कसं काय वाटतं ते.
सुखा चाहिए गरम गरम हरा वाटाणा ज़्यादा पसंद है शेंग कितने का है? 30 का 100 ग्राम। कितना आएगा? 100 ग्राम आएगा ये। भैया जी कैसा है ये वेल? आप पहले भेल बनाते थे? हम बहुत मतलब हमारा बिजनेस है, पीढ़ी चलने वाला। पीढ़ी से ना हमने शुरू किया है। बहुत बढ़िया है, आप डालो। अच्छा थैंक यू। क्या डालो आपके? एक और ऐसा ढेला डाल दो। ठीक है आप चलाओगे भैया? चलाऊंगा। ठीक है अपन साथ साथ में चलाते हैं, चलेगा 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 चलेगा। हमारा भेल खाने के लिए शुक्रिया और ऐसा आते रहना इधर। हाँ? तर मित्रांनो आज आपण पहलगाम फिरून आलोय आणि आज आपल्या काश्मीरचा ट्रिप इथंच एंड होतोय आणि आज आपला स्टे आहे वर्गन रिसॉर्टला। तुम्ही बघू शकता मागे वर्गन रिसॉर्ट आहे, तिथं आपला स्टे आहे आणि आजचा स्टे करून उद्या मॉर्निंगला आपण 10ची ट्रेन पकडून जम्मूवरून जाणार आपल्या गावी। तर व्हिडिओ आता इथे काश्मीरच्या इथेच एंड होणार आहेत। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून सांगा, आवडला तर लाईक करा। चला भेटूया आता डायरेक्ट गावी आपल्या, बघूया गावी कधी जाणं झालं तर। चला बाय बाय।